विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. फिजिक्सचा पेपर झालेला आहे. तो आता डोक्यातून बाजूला ठेवा विषय. पेपर कसा गेला, सोपा गेला, अवघड गेला, किती मार्काचा अटेम्प्ट केलं, असं बिलकुल डोक्यात काही आणू नका विचार सुद्धा. कुठल्याही चॅनलवर लाईव्ह सोल्युशन सुरू असेल ना, तर ते बघायची काहीही गरज नाहीये हे लक्षात घ्या. तुमच्या लक्षात येतं मी काय सांगतोय ते म्हणूया आपण, की त्यात 2-3 तासाचा वेळ घालवू नका. आता आपल्याला केमिस्ट्रीचा प्लॅन केला पाहिजे आणि तुम्ही नशीबवान आहात, की तुम्हाला 2 दिवस मिळालेत केमिस्ट्री लक्षात घ्या. गेल्या वर्षीच्या मुलांना जर विचारलं ना, तुमच्या लक्षात येईल त्यांना बिचाऱ्यांना 1च दिवस होता. आणि काही चूक काय करायची मुलं, की फिजिक्सच्या पेपरला रात्रभर जागून अभ्यास करायचा. मग पेपरवरून आणून जेवलं की डाराडूर झोपायचं. संध्याकाळी 6-7 ला उठायचं आणि उठल्यानंतर मग लक्षात येणार, की 16 टॉपिक आहेत. मग टेन्शन यायचं. पण तुम्ही नशीबवान आहात. मग चला मी दिलेली सूचना तुमच्या लक्षात आलेली आहे ना? फिजिक्स डोक्यातून बाजूला काढून ठेवा आणि आता प्लॅनकडे लक्ष द्या. आज 17 तारीख आहे. बरोबर आहे? 17 फेब्रुवारी. तर माझं क्लिअरली तुम्हाला म्हणणं आहे, की तुम्ही हे 4 टॉपिक म्हणूया आपण ॲट एनी कॉस्ट झाल्याशिवाय झोपायचं नाहीये. मी तुम्हाला सांगतो, की थोड्याच वेळात तुम्हाला सॉलिड स्टेटचा व्हिडिओ मिळेल 3 वाजता. ओके. आता काही मुलं हा उशिरा व्हिडिओ बघत असतील. नवीन चॅनलवर सबस्क्रायबर येतायत. मी तुम्हाला सांगतो, ठीक आहे. तुम्ही लेट जरी जॉइन झाला असाल, तरी शेड्यूल त्याप्रमाणेच फॉलो करा. मग रात्री उशिरा थोडंसं जागायला लागलं तरी काही हरकत नाही. 4 टॉपिक मला 17 तारखेलाच फिनिश करायचे आहेत, 17 फेब्रुवारीला. म्हणजे आज हे 4 टॉपिक. मग त्यात तुम्हाला सांगतो स्ट्रॅटेजी फिक्स आहे, की तुम्ही इथं सुद्धा तुम्हाला काय करायचे सगळ्या डेफिनिशन्स करायच्या अगोदर. ओके. लॉज करायचे ओके. त्याच्यानंतर डिस्टिंग्विशचे प्रश्न करायचे आहेत आणि त्याच्यानंतर आपलं सह्याद्री ट्युटोरियल हे ॲप डाउनलोड करायचंय आणि या ॲपवरती मी तुम्हाला सांगतो, की या ॲपवरती तुम्ही संघर्ष बॅचमध्ये जावा. केमिस्ट्रीचे सगळे डेरिव्हेशन मी एकत्र घेतलेले आहेत आणि हे 2 टॉपिक सोडले आपण. ओके. आता केमिकल कायनेटिक्समध्ये ना लक्षात घ्या. इंटिग्रेटेड रेट लॉ फर्स्ट ऑर्डर रिएक्शनसाठी, झिरो ऑर्डर रिएक्शनसाठी. ते 1-2 प्रश्न सोडले तर ह्यातच सगळे डेरिव्हेशन्स आहेत. ते तुम्हाला कव्हर करायचे आहेत. 50 मिनिटाचा व्हिडिओ आहे. बघायचाच आहे. बरं, हे 17 तारखेचा प्लॅन झाला, की 4 टॉपिक फिनिश होणार. म्हणजे एक कॉन्फिडन्स येणार, की बऱ्यापैकी कव्हर केलंय. 18 तारखेला सकाळी-सकाळी मला हे 2 टॉपिक इनिशियली सकाळच्या सेशनमध्ये कंप्लीट पाहिजेत. ओके. मी असं इमॅजिन करतो तुम्ही 6, 6:30, 7 ला अभ्यासाला बसताय. 10, 10:30 वाजेपर्यंत हे अगदी परफेक्ट क्लिअर पाहिजे मला. मी आहे ना, मी देणार आहे तुम्हाला पॉलिमरचं एक वन शॉट लेक्चर देतो तुम्हाला बरं का. जसं मी तुम्हाला सांगतो, मी तुम्हाला सांगेन ना, अतिशय कमी वेळात तुम्हाला मी पॉलिमर फिनिश करून देईल 18 तारखेला सकाळी. ओके. आणि ग्रीन केमिस्ट्री आणि नॅनो केमिस्ट्री त्याच वेळेस सकाळी-सकाळी फिनिश करायचं आहे आणि 18 तारीख आहे आपल्याकडे अजून पूर्णपणे. मग या 18 तारखेमध्ये 18 तारखेला नेक्स्ट सेशनमध्ये काय करायचंय? मी तुम्हाला सांगतो. क्लिअरली बरं का. मी तुम्हाला सांगतो कोऑर्डिनेशन कंपाउंड हा इतका छान टॉपिक आहे. त्याच्यानंतर ट्रान्झिशन इनर ट्रान्झिशन एलिमेंट आणि ग्रुप 16, 17, 18 हे जर अगोदर घेऊन बसलो ना आपण, तर वेळ जाणार हे मला माहीत आहे. तर तुम्हाला ते टॉपिक करायला सांगत नाहीये मी. मी इलेक्ट्रोकेमिस्ट्री आणि केमिकल कायनेटिक्सच सांगतोय. मग तुम्ही मला सर जे ईझी आहेत, सोपे आहेत तेवढेच टॉपिक तुम्ही तयार करून घेताय. हां, बरोबर आहे. जे ईझी आहे तेच पटापटा संपवायचं असतं. त्यानं कॉन्फिडन्स वाढतोय. म्हणजे 18 तारखेला दुपारपर्यंत माझे किती टॉपिक झाले? 8 टॉपिक झाले. मग दुपारी जेवल्यानंतर मी थोडीशी रेस्ट घेणार आहे आणि 18 तारखेलाच हे 4 टॉपिक एकदम घेणार मी आणि ते संपवल्याशिवाय झोपणारच नाही. ऑर्गॅनिक केमिस्ट्री. मग याच्यात काय येणार आहेत? नेम रिएक्शन्स असणार आहेत. बरोबर आहे? अजून काय असणार आहे त्याच्यात? ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी, SN1, SN2 प्रायमरी अमाईनमध्ये अमाईन टॉपिकमध्ये किती नेम रिएक्शन्स आहेत, हे सगळं 18 तारखेला फिनिश होणार आहे. ओके. आता उरलंय काय तुमच्यासाठी? तर तुम्हाला सांगतो ग्रुप 16, 17 आणि कोऑर्डिनेशन कंपाउंड आणि बायोमॉलिक्यूल हे टॉपिक मग 19 तारखेला सकाळी फिनिश होणार ते आणि 19 तारखेला दुपारपासून रिव्हिजन स्टार्ट होणार. रिव्हिजन कंप्लीट करूनच आपण रेस्ट घेणार आहोत आणि 20 तारखेला पहाटे उठून रिव्हिजन करून पेपरला आत्मविश्वासानं सामोरे जायचंय. आता फिजिक्सच्या पेपरच्या वेळेस मुलांच्या चुका काय झाल्या मी तुम्हाला सांगतो. आपल्या चॅनलवर 4 ते 5 दिवसाची सुट्टी होती. 30 ते 40 व्हिडिओ अपलोड झाले. ओके. व्यवस्थित बघितले गेले नाहीत लक्षात घ्या. ती चूक होती मोठी बऱ्याच मुलांनी मान्य केलं. मी बऱ्याचशा व्हिडिओमध्ये जे पॉइंट्स कव्हर केले होते, ते त्यांचे राहिले होते. ती चूक तुम्ही करू नका.
मी तुम्हाला सांगितलंय ना, की तुम्हाला आता 3 वाजल्यापासून शेड्यूल मिळायला सुरुवात होणार आहे. ॲट एनी कॉस्ट माझा तो व्हिडिओ बघूनच पुढचा अभ्यास करायचा आहे तुम्हाला. मला फॉलो करायचंच आहे हे लक्षात घ्या. ओके. मग हे स्ट्रॅटेजी तुमच्या लक्षात आले का? स्ट्रॅटेजीनुसार मी तुम्हाला सांगतो. आता माझी इच्छा काय बघा, हे 4-5 टॉपिकच्या ऐवजी अशी काही मुलं असतील त्यांचं ऑर्गॅनिक परफेक्ट आहे. मग तुम्ही सुरुवातीला ऑर्गॅनिक घ्या चालेल मला. मला काही करून ना 18 तारखेच्या सकाळपर्यंत ना मला ना ते दुपारपर्यंत म्हणूया आपण 8 टॉपिक तुमच्याकडून क्लिअर करून पाहिजेत. मला 19 तारखेला दुपारपर्यंत तुमचे सगळे टॉपिक झालेत असं मला पाहिजे. आणि तुमच्या एक गोष्ट लक्षात आली का? एकही टॉपिक यात ऑप्शनला ठेवायचा नाहीये. केमिस्ट्रीचा कुठलाही पेपर काढून बघा 10 ते 15 मार्काला डेफिनिशन्स येतायत. 10 ते 15 मार्काला डेफिनिशन्स विचारले जातायत. मुळात डिफाइन अमाइन येईल, डिफाइन अल्कोहल, फिनॉल, इथर, अल्डिहाइड, कीटोन विथ क्लासिफिकेशन पण प्रश्न विचारतायत. डिफाइन अल्कोहल, गिव्ह क्लासिफिकेशन. ओके विचारतायत. आय-यू-पी-सी नॉमेनक्लेचर विचारतायत. आलं का ध्यानात तुमच्या? मग मुद्दा काय आहे? फॉलो करा. ओके. मी तुम्हाला सांगतो, की कसं असतं माहितीये का, की केमिस्ट्री म्हणलं, की ऑर्गॅनिकच्या सेशनमध्ये कशीही रिएक्शन विचारतात. परफेक्ट अभ्यास केल्याशिवाय पेपर सोपा जाणार नाही. बरोबर आहे? आणि मला पैकीच्या पैकी मार्क पाहिजेत केमिस्ट्रीत. सी-ई-टीला मला सुद्धा तुमच्याकडून पैकीच्या पैकी मार्क पाहिजेत. ओके. करूया अभ्यास आपण? ऑल द बेस्ट.